एक्सेल आणि गुगल शीट्स शिकता शिकता आपण आज इन्कम टॅक्स संबंधी काही थोडक्यात माहिती घेण्याचा पण प्रयत्न करू आणि एक्सेलचे किंवा गुगल शीट्समधले फॉर्म्युले वापरून टॅक्स कसा कॅल्क्युलेट करता येईल सहजपणे ते पण आपण बघूया. आता यावर्षी टॅक्सच्या दोन पद्धती, टॅक्स कॅल्क्युलेशनच्या दोन पद्धती वापरल्या जाणार आहेत. दोनपैकी एकीचा चॉईस तुम्हाला करायचा आहे आणि आत्ता एकदा चॉईस केल्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षीसाठी सुद्धा तीच पद्धत वापरली जाईल. त्यामुळे आत्ताच तुम्हाला काळजीपूर्वक चॉईस करावा लागेल. जुन्या पद्धतीमध्ये 4 स्लॅब्स होते. 2.5 लाखापर्यंत टॅक्स नव्हता. 2.5 लाख 1 पासून 5 लाखापर्यंत 5% टॅक्स होता आणि तो 5% म्हणजे 12,500. 5 लाखावरचा 5% 12,500. टॅक्स ऑन मॅक्झिमम इन्कम इन दिस स्लॅब. थर्ड स्लॅब होता तो 5 लाख 1 ते 10 लाख. याच्यामध्ये 20% टॅक्स होता आणि तो म्हणजे 1,12,500. आणि फोर्थ स्लॅब 10 लाख 1,000 पासून 10 लाख 1 पासून पुढे. आता इथे तुम्ही पहा एंटर अमाऊंट इन C5. इथे C5 मध्ये अमाऊंट नाही आहे कारण पुढे कितीही असू शकेल म्हणून अमाऊंट टाकलेली नाही आहे, तर त्याच्यावरती 30%. आता इथे फॉर्म्युला काय टाकलाय तो आधी बघूया आणि मग तिकडे आपण अमाऊंट C5 मध्ये एंटर करून बघूया. आता इथे काय लिहिलंय, इफ C5 इज इक्वल टू डबल कोटेशन्स म्हणजे ब्लँकचा सिम्बॉल आहे तो. C5 हा सेल जर ब्लँक असेल तर इथे काय लिहायचंय, एंटर अमाऊंट इन C5 असं इथे या E5 या सेलमध्ये लिहायचं. आणि तसं जर नसेल तर C5 मध्ये जो आकडा आहे त्याच्यातून C4 मधला आकडा वजा करायचा, त्याच्यात 30%ने त्याला गुणायचं आणि E4चा आकडा त्याच्यामध्ये वाढवायचा. आता हे काय कॉम्प्लिकेशन्स आहेत ते नंतर बघूया, पण इथे आपण 17 लाख आकडा टाकून बघूया. त्याबरोबर इथे टॅक्स आला 3,22,500. आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी एक टॅक्स कॅल्क्युलेटर दिलेला आहे. त्या टॅक्स कॅल्क्युलेटरची लिंक इथे तुम्ही ही पहा आणि कॉपी करू शकता. incometaxindia.gov.in पेजेस टूल्स म्हणजे /pages/tools/tax-calculator.aspx. 21-22 म्हणजे तुम्ही वर्ष असेसमेंट इयर निवडायचं 21-22. तुम्ही इंडिव्हिज्युअल, त्याच्यानंतर आता इथे तुम्ही ओल्ड टॅक्स रिजिमनी करणार आहात म्हणून वेदर ऑप्टिंग फॉर टॅक्सेशन अंडर सेक्शन 115 BAC नो, मेल फिमेल सिनियर सिटीजन सुपर सिनियर सिटीजन, तर हे कोणती कॅटेगरी असेल ते तुम्ही पाहायचं. मेल आणि फिमेलमध्ये फरक नाही आहे पण आपण मेल आपण आत्ता इथे निवडूया. रेसिडेंट स्टेटस नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट, नॉन रेसिडेंट, रेसिडेंट. तर इथे आपण 17 लाख अमाऊंट टाकली तर 3,22,500 एवढा टॅक्स आहे आणि हा सेस आहे आणि हे टोटल टॅक्स लायबिलिटी आहे 3,35,400. आपण येस म्हटल्यानंतर काय येतं ते बघूया. 2,47,500. म्हणजे आता इथे काय दिसतं की नव्या टॅक्स रिजीम प्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट करायला गेलात तर टॅक्स कमी लागतोय. प्रत्यक्षात वस्तुस्थिती थोडीशी वेगळी आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे मग त्याचा अर्थ तुम्हाला कळेल. आता आपण बघितलं की टॅक्स कॅल्क्युलेशन जुन्या पद्धतीने करायचं आहे म्हणजे नवीन वापरायची नाहीये. तर 3,22,500 आपला इथे आकडा आलाय 17 लाखासाठी 3,22,500. म्हणजे या प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेट केल्यानंतर टॅक्स कॅल्क्युलेटरमध्ये जाऊन हे सगळे कॉलम्स भरून व्हेरीफाय पण करू शकता. तर 3,22,500. आता हे 3,22,500 आले कसे ते आपण थोड्या वेळाने बघूया. आता नवीन जे काही सिस्टीम आहे त्याच्यामध्ये 4च्या ऐवजी 7 स्लॅब केलेले आहेत. त्याच्यात पहिल्या स्लॅबमध्ये अर्थातच 2.5 लाखापर्यंत टॅक्स नाहीये. दुसऱ्या स्लॅबमध्ये पण नाहीये, पण कोणत्या कधी जर 5 लाखापर्यंतच उत्पन्न असेल
तर नव्या 87A ऍक्ट प्रमाणे म्हणजे अमेंडेड 12,500चं रिबेट मिळणार. 12,500 किंवा त्यापेक्षा कमी, जे कमीत कमी असेल ते रिबेट मिळणार. म्हणजे 2.5 लाख ते 5 लाख याच्यामध्ये जर तुमचं उत्पन्न असेल, 5 लाख असेल तर तुम्हाला 12,500 टॅक्स बसतो, तो 12,500 रिबेट मिळेल. 490 असेल, 470 असेल, 450 असेल तर त्याप्रमाणे 12,500 पेक्षा टॅक्स कमी बसेल, तर तो सगळा माफ होईल, रिबेट आहे. त्यामुळे इथे 5 लाखापर्यंतच ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना सुद्धा टॅक्स असेल 0. 5 लाख 1 ते 7.5 लाख, मग इथे आता 10% आहे, मग त्याचा हा अमाऊंट आली आहे. 7.5 लाख ते 10 लाख 15%, 10 लाख ते 1250 20%, 1250 1 ते 15 लाख म्हणजे 25%, आणि 15 लाखाच्या वर 30%. नाही, इथे पुन्हा मी तोच फॉर्म्युला त्याच प्रकारचा टाकलेला आहे. तर इथे 15 लाखाच्या इथे आपण पुन्हा 17 लाख टाकून बघूया. ते 2,47,500. मग अशी टॅक्स कॅल्क्युलेटरमध्ये आपण हे बघितलं होतं. इथे यस केल्यानंतर तुम्हाला दिसेल की 2,47,500. तर ही ती अमाऊंट आहे, 2,47,500. आता ही कॅल्क्युलेट कशी केली हे मी थोडक्यात तुम्हाला खाली चार्टमध्ये समजावून सांगतो. तुमचं टॅक्सेबल इन्कम, आता टॅक्सेबल इन्कम कॅल्क्युलेट करणं ही खूप कठीण बाब आहे. ते ह्या व्हिडिओच्या लिमिट्समध्ये येत नाही. म्हणजे त्याच्यासाठी अकाउंटिंग, टॅक्सेशन याच्यामधले बरेच नियम तुम्हाला बघावे लागतील. त्यामुळे इथे सुद्धा तुम्ही पहा की टॅक्स कॅल्क्युलेटर आहे, आणि टॅक्स टूल्समध्ये तुम्ही जाऊन जर बघितलं तर आणखीन एक वेगळं इथे इन्कम अँड टॅक्स कॅल्क्युलेटर. म्हणजे मग याच्यामध्ये तुम्ही रेसिडेंट आहात का, तुम्हाला कॅपिटल गेन्स आहेत का, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, ॲग्रिकल्चरल इन्कम, डिडक्शन्स, आणि त्यातून शेवटी येतं ते नेट टॅक्सेबल इन्कम. त्यामुळे हा एक वेगळा मोठा विषय आहे, त्याच्याविषयी पुन्हा स्वतंत्र व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू. त्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सुद्धा 2 वेगवेगळे कॅल्क्युलेटर दिले आहेत. एक आहे इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर, म्हणजे इन्कम अँड टॅक्स कॅल्क्युलेटर, आणि इथे जे आहे ते फक्त टॅक्स कॅल्क्युलेटर आहे. म्हणजे ज्या क्षणी तुम्ही टॅक्सेबल इन्कम, नेट टॅक्सेबल इन्कम तुम्ही डिडक्ट करता किंवा कन्क्लुजनला येतं की हे माझं नेट टॅक्सेबल इन्कम आहे, पण ते करताना, ते करण्यासाठी बरेच नियम फॉलो करायला लागतात. त्यामुळे तो वेगळा विषय आहे. तर आपण बघणार आहोत ते फक्त टॅक्स कॅल्क्युलेशन. तर 25 लाख हे तुमचं टॅक्सेबल इन्कम आहे. तर तुम्ही कुठल्या स्लॅबमध्ये येता नव्या सिस्टीमप्रमाणे, तर तुम्ही पहा की 25 लाख म्हणजे 5 लाख, 7.5, 10, 12, 50, 15 लाख, 15 लाखाच्या वर म्हणजे तुम्ही इथे येता 7th स्लॅबमध्ये येता, स्लॅब नंबर 7. मग आता स्लॅब नंबर मॅक्झिमम टॅक्स ऑफ प्रायर स्लॅब, हे फक्त इथे दिलंय त्याप्रमाणे करत गेलात तर कॅल्क्युलेशन सोपं होईल. मॅक्झिमम टॅक्स ऑफ प्रायर स्लॅब. आता प्रायर स्लॅब म्हणजे काय, स्लॅब नंबर 6. स्लॅब नंबर 6चा मॅक्झिमम टॅक्स किती आहे, 25% आहे. म्हणजे तो किती आहे तर 1,87,500. आपण इथे अमाऊंट घेतली 1,87,500. आता अमाऊंट एक्सिडिंग प्रायर स्लॅब म्हणजे 25 लाखामध्ये प्रायर स्लॅबची अमाऊंट इथे किती आहे, टॅक्सेबल इन्कम 15 लाख. आधीचं मॅक्झिमम इन्कम जे आहे आधीच्या स्लॅबमधलं 15 लाख आहे. तर ते वजा करा. 25 लाखातून 15 लाख वजा केले, उत्तर तुम्हाला मिळालं 10 लाख. मग 10 लाखावरती तुम्हाला 30% टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे, तो येईल 3 लाख. 3 लाखावरती 3 लाख हा कशाचा टॅक्स आहे, 15 लाखावरच्या 10 लाखांवरचा टॅक्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हा 1,87,500
मिसळायचं आहे म्हणजे तुमचा आकडा येईल 4,87,500. मग त्याच्यात 4% सेस ॲड करा, 5,07,000 हा तुमचा टॅक्स येईल. उदाहरणार्थ दुसरं उदाहरण इथे बघूया आपण आता. 17 लाख वरती जी रक्कम घेतली आहे आपण तीच, म्हणजे तुम्ही परत कुठल्या स्लॅबमध्ये येता तर तुम्ही 7व्या स्लॅबमध्ये येता. म्हणजे तुमचं आधीच्या स्लॅबमधलं जे मॅक्झिमम टॅक्स आहे तो तुम्हाला भरावा लागणारच आहे, म्हणजे 1,87,500. आधीच्या स्लॅबपेक्षा किती रक्कम जास्त आहे तर 17 लाख वजा हे 15 लाख म्हणजे 2 लाख. 2 लाखाचा 30% टॅक्स होतो 60,000. 2 लाखाचे 30% करणं एवढं साधं गणित इथे आहे. फक्त फॉर्म्युलाज वरती बघत राहा. D16 × 30%. मग 60,000 अधिक 1,87,500 म्हणजे तुमचा टॅक्स किती आला? 2,47,500. त्याच्यावरती एवढा सेस आहे आणि फायनल टॅक्स तुमचा एवढा आहे. आता थोडीशी आपण आता ह्या राऊंड फिगर्स घेतल्या. तुम्ही म्हणाल की किचकट फिगर एखादी घेऊन बघूया. 7,59,634 रक्कम कोणतीही असू द्या. पहिलं काम तुम्हाला करायचं की तुम्ही कोणत्या स्लॅबमध्ये येता. 7,59,000 म्हणजे तुम्ही 7 लाख 7.5 लाख ते 10 लाख या स्लॅबमध्ये येता, म्हणजे स्लॅब नंबर 4 मध्ये येता. म्हणून इथे लिहिलंय की स्लॅब नंबर 4. म्हणजे तुम्हाला आता काय बघायचंय, स्लॅब नंबर 3चा मॅक्झिमम टॅक्स किती आहे. स्लॅब नंबर 3 मॅक्झिमम टॅक्स 37,500 तो इथे लिहिला. 37,500 याच्यामध्ये अमाऊंट 7,59,000 याच्यातून 7.5 लाख तुम्हाला वजा करायचे, म्हणजे 9,0634 ही तुमची अमाऊंट आली. 9,634 ह्याला 9,634 या रकमेला अर्थातच 15% तुम्हाला गुणायचं आहे, कारण चौथ्या स्लॅबचा जो टक्केवारी आहे टॅक्सची ती 15% आहे. त्याच्यामुळे आकडा येईल 38,945 म्हणजे 1,445 अधिक 37,500 हा तो आकडा आहे. एज्युकेशन सेस आणि फायनल टॅक्स. इथे तुम्हाला टॅक्स कॅल्क्युलेटरमध्ये पण हे बघता येईल. 38,945 आणि फायनल टॅक्स आहे 40,503. आणखीन एक उदाहरण घेऊन बघू आपण. 11,47,349 कुठल्या स्लॅबमध्ये बसतं तर नंबर 5 मध्ये बसतं. नंबर 5 मध्ये पण 5 नंबर टाकला. नंबर 4ची टॅक्सची अमाऊंट मॅक्झिमम किती आहे तर ती 75,000 ती इथे टाकली. अमाऊंट एक्सीडिंग प्रायर टॅक्सेबल इन्कम स्लॅब. आता ही 11,47 मधून प्रायर इन्कमचा जो स्लॅब आहे तो वजा करायचा आहे, म्हणजे 10 लाख वजा करायचं आहे. तर 1,47,349 त्याच्यावरचा टॅक्स आहे 29,000 आणि 29,000 अधिक हे 75,000 म्हणजे 1,04,000 70,000 1,04,470 ही अमाऊंट सुद्धा आपण टाकून बघूया. 11,47,349 11,47,349 1,04,470 1,04,470 आणि 1,08,649 1,08,649. टॅक्स कॅल्क्युलेटर प्रमाणे एक्झॅक्ट तुमचे आकडे. साधारणपणे 25 लाख तुमचं इन्कम आहे असं गृहीत धरा. तर 25 लाख इन्कममध्ये जुन्या पद्धतीने जर टॅक्स कॅल्क्युलेट केला तर 5,62,500 एवढा टॅक्स बसतो आणि नव्या पद्धतीने केला तर 4,87,500 असं वरवर पाहता तुम्हाला दिसेल. प्रत्यक्षात
जर तुम्ही कॅल्क्युलेट करायला गेलात, ग्रॉस सॅलरी तुमची किंवा ग्रॉस इन्कम तुमचं काय आहे ते 25 लाख आहे. आता ओल्ड प्रमाणे आणि न्यू प्रमाणे काय काय कॅल्क्युलेशन्स आहेत ते बघूया. ओल्ड प्रमाणे तुम्ही त्याच्यातून प्रोफेशन टॅक्स वजा करणार 2500, त्याच्यातून 50,000 स्टँडर्ड डिडक्शन वजा करणार, 1.5 लाख सेविंग्समधले वजा करणार आणि 2 लाख हाऊसिंग लोन वजा करणार, मेडिकल इन्शुरन्स 25,000चा वजा करणार. त्यामुळे या रकमेवरती तुमच्या 20,72,500 ही तुमची रक्कम झाली. म्हणजे 20,72,500 हा तुमचं टॅक्सेबल इन्कम झालं आणि त्याच्यावरचा टॅक्स जुन्या पद्धतीप्रमाणे 4,34,250 एवढा बसतो. नव्या पद्धतीमध्ये हे कुठलंच डिडक्शन अवेलेबल नसल्यामुळे 25 लाख 25 लाख 25 लाख सगळीकडे रक्कम तीच राहते आणि शेवटी टॅक्स तुम्हाला भरावा लागतोय 4,87,500. ₹53,250 टॅक्स जास्त भरावा लागतोय. याच्यावरून तुम्ही ठरवू शकाल की तुम्ही जुन्या पद्धतीचा वापर कराल की नव्या.